यानंतर जाऊया गुजरातमध्ये। गुजरातमध्ये पुन्हा एकदा चंडीपुरा विषाणूनं धोक्याची घंटा वाजवली आहे। यंदाच्या पावसाळ्यात या विषाणूमुळे 22 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय, तर 35 रुग्णांमध्ये संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय। बाधित मुलं 15 वर्षांखालील असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे गुजरात प्रशासनानं हाय अलर्ट जारी करत मोठी प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे। चंडीपुरा विषाणूचे गुजरातमध्ये 22 बळी, पालकांमध्ये भीतीचं वातावरण, गुजरातमध्ये प्रशासनाचा हाय अलर्ट। चिमुकल्यांच्या जीवावर उठलेला एक अदृश्य शत्रू, त्याचं नाव आहे चंडीपुरा विषाणू। गुजरातमध्ये या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत तब्बल 22 बालकांचा यामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे। राज्यात 184 संशयित रुग्ण आढळले असून यापैकी 35 रुग्णांना चंडीपुरा विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अद्यापही काही नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत। 84 पेशेंट का हमने ब्लड टेस्ट करवाया, जिसमें शंकास्पद पेशेंट का, जिसमें 35 पेशेंट का पॉजिटिव रिपोर्ट चांदीपुरा वायरस है, जिसमें अभी 7 पेशेंट का इलाज वेंटिलेटर और ऑक्सीजन के साथ आईसीयू में चल रहा है। सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर की निगराह में इलाज हो रहा है। दुखद बात ये अभी तक 22 पेशेंट का मृत्यू हुआ है। या विषाणूचा इतिहास महाराष्ट्राशी जोडलेला आहे। 1965 साली नागपूर जिल्ह्यातल्या चंडीपुरा गावात हा विषाणू पहिल्यांदा सापडला। यानंतर याला चंडीपुरा व्हायरस असंच नाव देण्यात आलं। हा विषाणू रेब्डोव्हिरिडी कुटुंबातला असून प्रामुख्यानं लहान मुलांवर हल्ला करतो। चंडीपुरा विषाणूची प्रमुख लक्षणं आहेत अचानक तीव्र ताप येणं, तापासोबत अंगदुखी आणि तीव्र अशक्तपणा, सतत उलट्या होणं, शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होणं आणि त्यामुळे रुग्ण एकदम अशक्त होऊन जाणं, यासोबतच तीव्र डोकेदुखी जाणवते। लहान मुलांमध्ये प्रचंड अस्वस्थता, रडरड आणि चिडचिडेपणा येतो। अशा स्थितीत आकडी येणं सगळ्यात धोकादायक मानलं जातं। 9 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना चंडीपुरा विषाणूचा सर्वाधिक धोका आहे। ग्रामीण आणि आदिवासी भागातली मुलं या विषाणूचं लक्ष्य असू शकतात। मातीची घरं, गोठे किंवा भेगा असलेल्या घरांमध्ये राहणारी कुटुंब याचे सगळ्यात आधी शिकार होतात। पावसाळ्यात या संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो। भावनगर का ये बच्चों में पहला केस है, तो मेरा आप सभी से निवेदन है कि ये जो केसेस होते हैं चांदीपुरा वायरस के, उसमें बच्चों को एकदम से तेज बुखार आता है, अर्ध बेहोश जैसा बच्चा हो जाता है, उल्टियां शुरू होती है और कभी कभार उसको खींच और आंचकी शुरू हो जाती है। तो ऐसे कोई भी लक्षण आपको दिखने को मिले तो फौरन ही आपके नजदीक के बच्चों के विशेषज्ञ डॉक्टर्स, पीडियाट्रिशियंस को दिखाइए और अगर जरूरत पड़ेगी तो हमारे पीडियाट्रिक डिपार्टमेंट सर्टी हॉस्पिटल हम ऐसे केस को हैंडल करने के लिए यहाँ पे मौजूद है। चिंतेची बाब म्हणजे या आजारावर अद्याप कोणत्याही प्रकारची मान्यता प्राप्त लस किंवा विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही। त्यामुळे डॉक्टरांच्याकडे केवळ लक्षणांवर आधारित उपचार हा एकमेव पर्याय आहे। पण या उपचारात विलंब झाला तर मेंदूची सूज, बहुअवयव निकामी होणं किंवा मृत्यूचा धोका वाढतो। या विषाणूच्या प्रसारामागे सँडफ्लाय हा छोटा कीटक असल्याचं समोर आलंय। सँडफ्लाय हा अतिशय लहान आकाराचा उडणारा कीटक आहे। तो प्रामुख्यानं मातीच्या भिंतींच्या भेगांमध्ये असतो। गोठे किंवा ओलसर जागी त्याचा मुक्काम असतो। तसंच अस्वच्छ जागांमध्ये आणि कचऱ्याच्या जवळ तो आपलं घर करतो। गुजरातमध्ये आरोग्य विभागानं गोठ्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे। या आजाराचा परिणाम गांधीनगर, साबरकाठा, पाटण, राजकोट, भावनगर यासह अन्य काही भागांमधून दिसून आलाय। तुर्तास महाराष्ट्रात तरी याचा थेट धोका नाही, पण सतर्क राहणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।